याच्यामध्ये लक्षात घ्या, BL मित्तर यांनी राजीनामा दिला, भाऊ तिकडे इंग्लंडला गेले, त्याचा गेले N माधवराय. त्याच्यानंतर DP खेतान यांचं निधन झालं, इथं घेतले TT कृष्णमाचारी 1 वर्षानंतर. मग बाकीचे लोक तुम्हाला इतिहासात कोणत्या कार्यात उल्लेखनीय दिसले? जसं आपल्या बापाच्या नावावर चौदार तळ्याचा सत्याग्रह, आपल्या बापाच्या नावावर शेड्यूल कास्ट फेडरेशन आहे, आपल्या बापाच्या नावावर कामगार संघटना आहे, आपल्या बापाच्या नावावर मंदिर सत्याग्रह आहेत, आपल्या बापाच्या नावावर धर्मांतराची घोषणा आहे, आपल्या बापाच्या नावावर जगातलं सर्वात मोठं धर्मांतर आहे, आपल्या बापाच्या नावावर लक्षात घ्या भारतातल्या समस्त महिलांच्या हक्कासाठी न्यायासाठी हिंदू कोड बिल लागू करणे आहे ना, आणि मंत्रिपदाचा राजीनामा देणे हे आपल्या बापाच्या नावावर आहे. मग यांच्याबद्दल असं उल्लेखनीय कुठंतरी काम दाखवा आणि मग तुमच्या बोकांडीवर घ्या की संविधान यांनी लिहिले. यस, आणि तरी तुम्हाला वाटलं BN राव तर ये दरारा था हमारे बाबा साहब का, हे बाबा साहब आहेत और ये पाणी देने वाले BN राव आहेत. कळलं का? बरं, याच्यातले हे जे लोक आहेत BN राव यांचं एज्युकेशन पहा, बाकीचे जे लोक आहेत त्यांचे एज्युकेशन पहा. 32 डिग्री आहेत भाऊ, 8 वर्षाचा सिलेबस 2 वर्षामध्ये कव्हर केलेला आहे भाऊ. एवढ्या अडचणी असताना पुस्तक हातातून सुटलं नाही भाऊ. एवढ्या अडचणी असताना समाजाला गर्तेतून बाहेर काढायचे तो विचार सुटला नाही भाऊ. एवढ्या अडचणी असताना देशाबद्दल माझ्या मनात वाईट विचार आला तर खिशातील पॉकेटातील पिस्तोलाने गोळी झाडून मी काय करेल, आत्महत्या करेल. हे रोकटोक म्हणणारा जगातला एकच बाप होता, त्या बापाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. पण तरीही ते विचार, तरीही तो पुतळा, तरीही तो रुमाल तुमच्या डोळ्यात खुपसतो का? हा फार मोठा प्रश्न आहे. का? तर तुम्ही तुमच्या बापाला बाप न म्हणणारे औलादी आहेत. तुमच्यासारख्या एखाद्या बांडगुळानं एखाद्या कोर्टमध्ये एखाद्या मीडियासमोर स्टेटमेंट देऊन बाबासाहेबांच्या विचारांना तिलांजली देण्याचा प्रयत्न केला तरी मी सांगितलं सूर्य कधी झाकत नसतो. का? सूर्य कधी झाकत नसतो. म्हणून अनिल मिश्रा, तुम्ही ज्येष्ठ एक लॉयर आहात, एक वकील आहात, आणि वकील म्हणल्याच्या नंतर पहिल्यांदा येते संविधान, आणि संविधान म्हणल्याच्या नंतर एकच नाव पहिल्यांदा समोर येते, ते नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बरं, जरी तुम्हाला वाटलं बाबासाहेब आंबेडकर का, अरे बाबा पक्ष तुमचेच होते, सत्ता तुमचीच होती, मग तुमच्या बापजाद्याच्या पिढ्यामधला कोणता हरामखोर बाबासाहेबाचं नाव नाकारू शकला नाही.